जिल्हा परिषदच्या निवडणुकी संदर्भामध्ये शिवसेना आणि भाजपची आज अधिकृतपणे युती झालेली आहे। शिवसेना 25 जागी आणि भाजप 27 जागी, त्यात सिल्लोडच्या 11 जागा वगळून त्या ठिकाणी शिवसेनाही लढेल आणि भाजपही लढेल। त्यांचे 11 बीफॉर्म असतील, बीजेपीचे आणि शिवसेनेचे 11 असतील, म्हणून त्यात ह्या जागा मायनस धरण्यात आलेल्या आहेत। बहुतेक ठिकाणी युती करताना कार्यकर्ता हा केंद्रस्थानी मानून त्यांना न्याय कसा मिळेल आणि या जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा कसा फडकेल याचा पूर्ण चर्चा, या चर्चेमध्ये अतुल सावे असतील, भुमरे साहेब असतील, बोरनारे असतील, डॉक्टर कराड असतील, अनुराधा चव्हाण होत्या, केनेकर आहेत, आणखी सर्व आमदार आहेत, सर्वांनीच, संजना जाधव आहेत, त्या सर्वांनी एक एक तालुका वाईज आम्ही सगळ्या चर्चा केल्या। काल चर्चेला सुरुवात झाली होती। आज आम्हाला सांगायला आनंद होतोय की जास्त न ताणता एकमेकांच्या सहयोगानं आणि यात मुळामध्ये विशेषतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी सर्वांनी लक्ष या निवडणुकीमध्ये घातल्यामुळे आमची ही युती आज पूर्णत्वाला आलेली आहे। आणि मला वाटतं उद्या फॉर्म भरण्याचा जो शेवटचा दिवस आहे त्यानंतर खऱ्या अर्थानं प्रचाराची रणधुमाळी आम्ही दोन्ही पक्ष अत्यंत ताकदीने करू आणि सर्व ठिकाणी आमचे सर्व उमेदवार कसे निवडून येईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। पंचायत समिती जेवढ्या जिल्हा परिषद सेनेकडे तेवढंच डबल, म्हणजे जर 2 असेल तर 4 पंचायत समित्या हे त्या पक्षाच्याच नेत्यांनी लढवाव्यात। आणि एखाद्या ठिकाणी जर त्या ठिकाणच्या राजकारणाला अनुसरून तिथलच्या स्थानिक नेत्यांनी जर निर्णय घेतला तर एखादी पंचायत समिती इकडच्या तिकडे फक्त चेंज देणे नाही, चेंज म्हणून लढता येईल, त्याला आम्ही तशी मुभा दिलेली। यावेळेस कोण ऍडजस्टमेंट केलं? अरे काय प्रवीण, यावेळेस कोण ऍडजस्ट केलं? यावेळेस आता तुम्ही आता त्याच्यामध्ये जा, खोलत नका जाऊ, जी आनंदाची बातमी त्याला एन्जॉय करा। तरी पण कोण उगाच तरी आता यांनी काय केलं त्यांनी काय केलं, कोण किती बोललं याचे मोजमाप करण्यापेक्षा युती झाली हा मागे ठेवलं, बिडकींच्या जागेवर काय झालं? आता ह्या काही त्याच्यावर आम्ही चर्चा करणार नाही। जे झालेलं आहे ते सर्व आनंदात झालेलं आहे, त्याच्यावर कोणतीही आम्ही चर्चा करणार नाही आणि आम्ही सर्व त्या युतीसाठी समाधानी आहोत। महायुती समोर सर्वात मोठा विरोधक कोण आहे जिल्ह्यात? आम्हाला आता ते शोधावं लागेल, परंतु आता तर सध्याला आम्हाला तो दिसत नाही। बंडखोरीची जबाबदारी कुणाची आहे? बंडखोरी आमच्याकडे होणार नाही याची काळजी आम्ही दोन्ही पक्ष मिळून घेणार आहोत। जबाबदारी कुणाची? बंडखोरी झाली तर जबाबदारी कुणाची? जर आणि तरच्या विषयावर आम्ही आता इथं भाष्य करणार नाही, परंतु होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ। काही महत्वाच्या जागा संदर्भात सांगा आम्हाला, की आता बिडकीन आहे, पाचोड आहे, वैजापूर तालुक्यात 4 जागा, कन्नडच्या काही जागा आहेत। सगळ्या यादीच्या तुम्हाला एक अर्ध्या तासामध्ये सगळ्या प्रेसला ती यादी आमच्या सर्वांच्या सहीनिशी तुमच्याकडे दिल्या जाईल। त्यात कोणती जागा कुणाला, किती जागा कशा झालेल्या आहेत, त्या सविस्तर माहिती तुम्हाला एक अर्ध्या पाऊण तासामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष ग्रामीणचे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष हे दोन्ही मिळून आमच्या सह्याची यादी तुम्हाला देतील। प्रचार कार्यालय किंवा घरी असं सध्याच, तर एका बाजूला राज्यातल्या कधीतरी शुभ बोलण्याचा तुम्ही करा, सुरुवात करा। तुम्हाला त्याच्याबद्दलच उघड तरी कोण येणार कोण जाणार यापेक्षा आनंदाने झाली युती याचा आनंद आम्हाला घेऊ द्या, तुम्ही घ्या। असं आहे की शिवसेना हा पालिकेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे प्रभारी माननीय बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या या 2 दिवस बैठका झाल्या। या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब, शिवसेनेचे पालकमंत्री संजय शिरसाटजी, आमचे सहकारी आमदार अनुराधाताई चव्हाण, आमचे आमदार संजय केणेकरजी आणि शिवसेनेचे खासदार भुमरे साहेब, शिवसेनेच्या आमदार संजनाताई आणि बोरनारे साहेब, अशी सर्व मंडळी आणि आमचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायतेजी, सुहास शिरसाटजी आणि शिवसेनेचे आमदार भुमरे बापू मोरे साहेब आणि आमचे
रमेश पवार आणि सर्व अशाच्या उपस्थितीमध्ये 2 बैठका झाल्या आणि या 2 बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टी ही 27 ठिकाणी जिल्हा परिषदच्या निवडणुका लढतील आणि त्याच्याच खालचे गण पण ते लढतील. त्याच पद्धतीने शिवसेना हे 25 जिल्हा परिषदचे सर्कल लढतील आणि खालचे गण ते लढतील. फक्त 11 ठिकाण जे सिल्लोडचे आहेत तिकडे आमची मैत्रीपूर्वक लढत होणार आहे. आम्ही तिकडे लढणार आहोत आणि शिवसेनाही लढणार आहे. त्यामुळे जवळजवळ 52 ठिकाणची आमची युती झालेली आहे आणि या युतीची यादी आम्ही तुम्हाला एक अर्ध्या तासात टाईप करून सगळ्यांच्या सह्या करून आपल्यासमोर ती सादर करू. आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की या छत्रपती संभाजीनगरचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा महायुतीचा होईल. मनपामध्ये आम्ही प्रयत्न केला त्यावेळेस अनेक इच्छुक होते. या ठिकाणी पण अनेक इच्छुक आहेत. आम्हालाही माहिती आहे अनेक लोकांना, पण आम्ही त्या लोकांना कुठे ना कुठे पुढे संधी देऊ या पद्धतीने पण आणि युती करावी असा सर्व आमच्या नेत्यांचाही इच्छा होती. आमची सर्वांची इच्छा होती की युती झाली पाहिजे आणि म्हणून आज आम्ही सगळ्यांनी बसून 2 दिवसात युती झाली आमची. पण सिल्लोड सोयगावला तुम्ही कसं काय ऍडजस्ट केलं? कारण सिल्लोड सोयगावमध्ये ते ना मुख्यमंत्री आल्यावर बैठकीला येतात ना कामाला येतात. पालकमंत्र्यांनी त्यांना फोन केला, ते आले नाही बैठकीला. त्यांनी आज सकाळी जे व्हिडिओवर स्टेटमेंट दिलं की मी स्वतः वैयक्तिक लढणार आहे माझं, तर मग आम्ही निर्णय केला की आम्ही त्यांच्या 11 जागी आम्ही आमचे बिफॉर्म देऊ. मैत्रीपूर्वक नाही म्हणणार, आम्ही समोरासमोर लढणार आहोत. मैत्रीपूर्वक याच्याकरता की आमचा मित्रपक्ष आहे त्यांच्या ते पक्षातून ते लढणार असते. आता माहित नाही पुढचे त्यांची काय स्ट्रॅटेजी आहे, ते वेगळा पक्ष स्थापन करतात का माहित नाही. त्यांच्या अंतर्गत वादामुळे तुम्हाला वेगळं लढावं लागतंय का तिथं? त्यांच्या अंतर्गत वादामुळे नाही, ते आज शिवसेनेची कितपत म्हणजे कमिटेड आहेत आम्हाला माहित नाही. त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं जर त्यांनी बी फॉर्म दिला तर आम्ही सगळ्या 11 ठिकाणी बी फॉर्म 100% सिल्लोडमध्ये युती नाही. धन्यवाद. चला धन्यवाद. चला. तीन जिल्हा परिषद नेमकं काय मागणी आहे तुमची डायरेक्ट आमदार लढत आहे? साहेब, आमची मागणी एकच आहे की जी वैजापूर तालुक्यामध्ये आम्ही म्हणत नाही, आमचा रोष आमच्या नेत्यांवर नाही. काही ठिकाणी काही कारणं असतील म्हणून युती करत असेल ठीक आहे, परंतु सिल्लोडमध्ये युती झाली नाही. त्याच कारणाने आम्ही सांगतो की वैजापूरमध्ये गेल्या महिन्याभरापूर्वी नगरपालिका स्वबळावर भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये आली. आमचे 15 नगरसेवक, आमचे 25 पैकी 15 नगरसेवक निवडून आले आणि जवळपास 5 ते 6 नगरसेवक आमचे
कमी कमी फरकाने म्हणजे 15 असेल, 20 असेल, 25 मतांनी पडले आणि नगराध्यक्ष देखील आमच्या भारतीय जनता पार्टीचा निवडून आला. जर असं असताना आमचे जरी आमदार शिंदे गटाचे असेल पण ते युतीत लढले, त्यावेळेस भारतीय जनता पार्टी सोबत होती म्हणून ते आमदार झाले. आज त्यांच्या सोबत नगरपालिकेला भारतीय जनता पार्टी सोबत नव्हती. माहीत नसतं हे सांगायचं काम कार्यकर्त्यांचं असतं आणि कार्यकर्त्यांना फक्त एवढंच झालं की नेत्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता त्यांच्या अडचणी असेल म्हणून त्यांनी युती केली, मान्य आहे. परंतु आता त्यांनी कार्यकर्त्यांच्या ज्या अडचणी आहे त्या समजून घेतलं पाहिजे. ज्या प्रकारे सिल्लोडमध्ये त्यांनी बी फॉर्म वाटप केले मैत्रीपूर्ण लढतीसाठी, तसे वैजापूर तालुक्यासाठी त्यांनी 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समितीचे बी फॉर्म मैत्रीपूर्ण लढतीसाठी द्यावे. नसता आम्ही उद्या आमचे नेते ज्ञानेश्वर अण्णा जगताप मार्केट कमिटीचे संचालक आणि आमचे नेते कैलासरावजी पवार यांच्या नेतृत्वात वैजापूर विकास आघाडी स्थापन करून आम्ही 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समिती स्वबळावर लढू. वैजापूर विकास आघाडीच्या माध्यमातून लढू आणि नक्कीच सांगतो आम्ही जरी वैजापूर विकास आघाडी स्थापन केली तरी आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत राहू. तो आमचा परिवार आहे. आज जरी त्यांनी आमच्यावर अन्याय केला, आम्ही जरी स्वातंत्र्य लढलो विकास आघाडी, पण आम्ही भाजपला सोडून जाणार नाही. आम्ही पंचायत समिती वैजापूरमध्ये वैजापूर विकास आघाडीच्या वतीनं लढून सत्ता आणू. परंतु विश्वास आहे आम्हाला आमच्या देवाभाऊवर, आमच्या रवींद्र चव्हाण साहेबांवर, आमच्या अतुल सावे साहेबांवर, आमचे संजय राम पाठवतील आणि मैत्रीपूर्ण लढत वैजापूर तालुक्यात घेतील हे आम्हाला विश्वास आहे आमच्या नेत्यांवर. पार्टीचा कार्यकर्ता मी तालुका सरचिटणीस आहे भारतीय जनता पार्टी वैजापूर संतोष मिसाळ. आम्ही मागील 10 वर्षापासून पार्टीचं इमानीद्वारे काम करतो. मागील 10 वर्षात 8 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाही आहे. प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल, पदाधिकारी असेल, हा दिवस रात्र भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे. आणि आज अशा परिस्थितीत यांनी सिल्लोडला जो न्याय दिला तो वैजापूरला का दिला नाही? वैजापूरला 8 किंवा 7 म्हणा गंगापूरचे ते पकडून इथं सक्षम उमेदवार असताना सुद्धा आज यांनी भारतीय जनता पार्टीची युती यांना विश्वासात घेत का केली नाही? हा एक प्रकारचा अन्याय आहे. त्या आणि हाच आत्ता नगर परिषदेची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये ज्या थराचा प्रचार झाला, ज्या पद्धतीच्या टीका टिप्पण्या झाल्या, आमचे प्रदेशाध्यक्ष असतील रवींद्रजी चव्हाण साहेब, आमच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष असतील चित्राताई वाघ, यांच्यावर जो अन्याय, यांच्यावर जी खालच्या पातळीवरची टीका झाली ही या लोकांना दिसली नाही का? आणि आज यांनी कशासाठी हा निर्णय घेतला हा माझा प्रश्न आहे यांना. म्हणजे आज मी यांना तुमच्या माध्यमातून अशी विनंती आहे की आपण आज बी रात्रीतून विचार करावा व भारतीय जनता पार्टीचे जे इच्छुक उमेदवार आहेत वैजापूरमधील यांना सर्वांना EB फॉर्मचं वाटप करावं अशी मी आपल्या मार्फत त्यांना विनंती करतो.